सर्वप्रथम मी गहिनीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होते आणि आवाज नाही, माझा आवाज कोणाकोणाला येत नाही हात वर करा. आवाज यायला ना. आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आज त्यांच्या 50व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सुवर्ण महोत्सव इतक्या थाटामध्ये इथे होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवाला आमच्या या गडाचे मठाधिपती पूजनीय विठ्ठल महाराजजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाचारण केलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस हे गेले काही वर्ष वामनभाऊच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत. या वैराग्य मूर्ती असणाऱ्या वामनभाऊच्या गडाचं स्वरूप बदलण्यामध्ये एकमेव योगदान कुणाचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे. आज मला आनंद होतो, मंचावर सर्व मान्यवर आहेत, संचलन माझे बंधू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांची नावं घेऊ नको कारण ते घेणार आहेत. समोर इतक्या संख्येने इथे लोक आलेले आहेत. खरंच या दिवसाचा महत्व आणि या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोक आहात, जे काटे तुडवून कुपाटे करून तुम्ही इथे दरवर्षी वामनभाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी येत आहात. खरं श्रेय आहे 50 वर्षाच्या या सोहळ्याचं कोणाला जातं ते त्या निस्सीम आणि निष्पाप भक्तांना जातं. मुख्यमंत्री महोदय, आमच्या डोंगर कपारीमध्ये जेव्हा माणूस माणसासारखा वागत नव्हता तेव्हा वामनभाऊ आणि भगवान बाबांनी माणसाला माणूस करण्यासाठी एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तो संस्कार आहे हे सप्ते करणं, गावांनी एकत्र येणं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पुण्य स्मरण करत करत अजूनही आम्ही तो संस्कार जिवंत ठेवतो. मी पनवेलला गेले, तिथं वामनभाऊ भगवान बाबांची पुण्यतिथी आम्ही केली. मी काल पुण्यामध्ये केली, पिंपरी चिंचवडमध्ये केली. सगळ्या महाराष्ट्रभर हा डोंगरातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेला आहे. तो वामनभाऊंचे संस्कार विसरलेला नाही, भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही. असं म्हणतात वामनभाऊंना वाचा सिद्धी होती. आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असतं, तिच्या फाटक्या पदरामध्ये 1 मूठ गहू 1 मूठ तांदूळ घेऊन ती येते, पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते. त्या लेकीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे. या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. खरंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला 3ऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार. आज माझ्या या गडाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री 14 ते 19 आपली सत्ता होती, मी पालकमंत्री होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे. हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो. वैराग्य मूर्ती वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होते आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या लोकांचे मनामध्ये जे प्रेम आहे, जी जागा आहे, डोळ्यामध्ये जो आदर आहे, त्या आदराला, त्या जागेला साजेसं काम आमच्या हातून व्हावं, लोकांची सेवा व्हावी, वामनभाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वामनभाऊंनी जे वैराग्य मूर्ती येते, वैराग्य म्हणजे सर्व वैभव असताना सुद्धा त्याच्या प्रती निर्विकार असणं आणि हे वैराग्य राजकारणात राहून देखील, या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून
सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद वामन भाऊच्या चरणी मी मागते आणि मुख्यमंत्री महोदयांना आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.